मित्रांनो, पीक विमा योजनेअंतर्गत युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे राज्य शासनाचा तसेच केंद्र शासनाचा पीक विमा हिस्सा हा 319 कोटी रुपयांचा जमा झालेला आहे। परंतु अद्यापही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित का झालेल्या नाहीत। त्याचबरोबर मित्रांनो, हा जिल्हा कोणता आहे आणि ह्या कंपनीमार्फत किती शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतल, स्वागत आहे तुमचं कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा पीक विमा हप्ता जे असतो 319 कोटी रुपयांचा हा युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे जमा झालेला आहे। परंतु झालंय मित्रांनो असं, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा जमा होण्याचं कारण म्हणजे जवळपास 25% अग्रिममध्ये तर नांदेड जिल्ह्याला बसवण्यात आलेले आहे। परंतु अद्यापही 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पीक विम्याची रक्कम आहे त्या वितरित केल्या जाणार होत्या। परंतु लागलीच आता 27 तारीख देखील आलेली आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलाही पीक विमा रकमेचा भरपाई मिळालेली नाही। मग एकंदरीत बघायचं झालं 25% अग्रिमचे जरी अधिसूचना काढण्यात आलेल्या असल्या तरी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। मग 319 कोटी रुपयांचा राज्य शासनाचा आणि जवळपास केंद्र शासनाचा पीक विमाचा हिस्सा जे कंपनीकडे जमा झालेला आहे। मग कंपनीचं काम होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित करायच्या, परंतु कंपनीला अडथळा काय आला तर राज्य शासनाकडे विमा कंपनीचा 191 कोटी रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा थकल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित होणं पॉसिबल दिसत नाहीये। म्हणजे कंपनीचं म्हणणं आहे की बाबा 191 कोटी रुपयांचा दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा हा राज्य शासनाकडे अद्यापही थकीत असल्यामुळे आम्ही काय शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्च पूर्वी जर राज्य शासनानं आम्हाला आमचा जे दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा दिला तर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित करू, अन्यथा नाही। तर बघायचं झालं मित्रांनो, एक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना विविध घटकांअंतर्गत 450 ते 500 कोटींचा विमा परतावा मिळण्याची शक्यता होती किंवा आहे। परंतु अद्यापही रिझन आहे की बाबा पीक विमा कंपन्यांकडे राज्य शासनाचा हिस्सा हा जमा झालेला नाही। नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती, बागायती व फळपिकांचे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांचे पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले होते। मग अधिक नुकसान झाल्यामुळे नांदेड जिल्ह्याला 25% अग्रिममध्ये दाखवण्यात आलेलं होतं। तर जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 25% परतावा देण्याचे निर्देश केले होते। परंतु ज्वारीसाठी आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की पण सोयाबीन, कापूस आणि तूर पिकासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होता। जर जे ज्वारी पिकासाठी जरी पीक विमा मिळणार असला तरी ज्वारी पिकासाठी अद्यापही कॅल्क्युलेट झालेला दिसत नाही हे पीक विमा। मागील हंगामात शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळण्याबाबत जे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर शेतकऱ्यांनी वारंवार सूचना करून देखील जे क्लेम केले शेतकऱ्यांनी, त्याचबरोबर कंपनीमार्फत क्लेम करण्यात आले शेतकऱ्यांचे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या। आपण अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या। परंतु झालंय मित्रांनो असं की मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की राज्य शासन पीक विमा कंपन्यांकडे ब्लेम करत आहे आणि पीक विमा कंपन्या राज्य शासनाकडे ब्लेम करत आहेत आणि शेतकऱ्यांना एक ताटकळत ठेवलं जात आहे। अद्यापही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात येऊन सुद्धा जे 319 कोटी रुपयांचा पीक विमा थकीत आहे तो द्यायला पाहिजे होता। परंतु कंपनीचं असं म्हणणं आहे की बाबा राज्य शासनाचे जे दुसऱ्या टप्प्यातले जे 191 कोटी रुपयांचा निधी आहे ते अद्यापही आमच्याकडे जमा झाला नसल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी या रकमा वितरित करणं काही पॉसिबल नाही। त्यामुळं आता 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित होणं शक्यता नाही। तर राज्य शासनाने 191 कोटी रुपयांचा पीक विमा जर दिला कंपन्यांकडे तरच हे पॉसिबल आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल किंवा इतरत्र जिल्ह्यातून असाल, तुम्हाला देखील पीक विमा मिळाला असेल किंवा मिळाला नसेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।